नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ आहे. तर इयत्ता 6वीचे जे विद्यार्थी आहेत यांची जी सहामाही परीक्षा आहे त्यालाच आपण संकलित मूल्यमापन परीक्षा क्रमांक 1 असं जे म्हणतो. तर ही परीक्षा आता तुमची खूपच जवळ आलेली आहे. तर या परीक्षेसाठीचाच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ आहे इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांचा गणित या विषयाची सहामाही परीक्षेचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, एकूण किती मार्क्सचा पेपर असणार आहे, कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जाणार, त्याला मार्किंग डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीचं असणार, हे सगळं अगदी डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर बघा, पेपरचा हा फॉर्मॅट अशा पद्धतीचा असणार आहे. इयत्ता 6वी विषय गणित आणि एकूण गुण या पेपरसाठी असणार आहे 40. तर सगळ्यात पहिल्यांदा या ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत, विद्यार्थ्याचे नाव, त्याचा हजेरी क्रमांक, दिनांक आणि शाळेचे नाव, या सगळ्या गोष्टी तुम्ही फिलअप करून घ्यायच्या आहेत. तर चला, आपण आजच्या या पेपरला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला इयत्ता 6वीचे इतर जे व्हिडिओज आहेत किंवा इतर जे पेपर्सचे व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघता येतील. ओके, चला आपण स्टार्ट करूयात. आपला हा पेपर, याच्यामध्ये प्रश्न पहिला आणि त्यामध्ये प्रश्न आहे, दिलेली संख्या अंकात लिही आणि यासाठी प्रत्येकी 1 गुण आहे. या प्रश्न पहिल्यामध्ये जे जे प्रश्न आहेत या प्रत्येकसाठी 1-1 गुण आहे. तर संख्या काय दिलेली आहे बघा, 32,513. तर आपल्याला ही संख्या अंकात लिहिण्यास सांगितली आहे. तर आपण ती अंकामध्ये लिहूया. 32,513. ब प्रश्न, 1995 या संख्येमधील शतक व दशक स्थानाच्या 9 या अंकाच्या स्थानिक किमतीत किती फरक आहे. आता 1995 हा आहे एकक, दशक, शतक आणि हजार. तर शतक स्थानाची जी किंमत आहे त्याची किंमत होते 900 आणि दशक स्थानावरती जे 9 आहे याची स्थानिक किंमत होते 90. तर या दोघांच्या किंमतीतला फरक विचारलेला आहे, त्यामुळे या दोघांची आपल्याला वजाबाकी करावी लागणार आणि उत्तर असणार आहे 810. तर या दोघांच्या या दोन्ही स्थानाच्या 9 या अंकाच्या स्थानिक किमतीचा फरक आहे 810. क प्रश्न आहे, विस्तारित रूपावरून संख्या लिहा. विस्तारित रूप दिलेलं आहे 40,500 अधिक 30 अधिक 9. मग आपण त्यावरून लिहिणार 40,539. ही झाली संख्या 40,539. ड प्रश्न आहे, खालील संख्या चढत्या क्रमाने लिहा. तर संख्या दिलेल्या आहेत 489, 987 आणि 345. चढत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात लहान पहिल्यांदा येणार 345, त्यानंतर येणार 489 आणि मग येणार 987. ओके, नेक्स्ट आहे ई प्रश्न, बेरीज कर. तर याचे आपण आता पहिल्यांदा मांडून घेऊयात. अधिक, तर चला या रेषेच्या वरती जो काही हातचा येईल तो घेऊ. 5 अधिक 4 9, 4 अधिक 3 7, 3 अधिक 2 5 आणि 2 अधिक 1 3. तर ही झाली या दोन संख्येची बेरीज. पुढे फ प्रश्न आहे, या इथे सुद्धा आपल्याला बेरीज करण्यास सांगितलेली आहे. या रेषेच्या वरती आपण इथे हातचा घेऊयात. तर ही आली आपली या दोन संख्यांची बेरीज 7,654. आता प्रश्न ग आहे, वजाबाकी कर. 9,865 वजा 2,344. तर या दोन संख्यांची वजाबाकी आली 7,521. पुढचा प्रश्न, 8,344
वजा 2783 आणि यांची आपल्याला करायची आहे वजाबाकी. 4 मधून 3 गेले, राहिले 1. 4 मधून 8 जात नाहीत, सो इथे झाले हे 14, ही झाले इथे 2, इथे राहतात 6. तर 2 मधून 7 जात नाहीत, त्यामुळे इथे झाले हे 7, इथे झाले हे 12. तर 12 वजा 7 राहिले 5 आणि 7 मधून 2 गेले, राहिले 5. 5561 ही झाली या दोन संख्येची वजाबाकी. ठीक आहे. चला विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सपर्यंत सुद्धा शेअर करा. पुढचा प्रश्न ज आहे, गुणाकार करा. 780 गुणिले 24 दिलेला आहे, तर या दोघांचा आपल्याला करायचा आहे गुणाकार. 8 चोक 32, 7 चोक 28 आणि हे 3 आले 31. 8 दुनी 16, इकडे आला 1, 7 दुनी 14 आणि हे आले 15. 0 2 7 8 आणि 1 म्हणजेच 18720 हा आला या दोघांचा गुणाकार. नेक्स्ट आहे य प्रश्न. भागाकार करायचा आहे आपल्याला. 986 भागिले 5, तर इथे जातो 5 एके 5 चा भाग, इथे राहिले 4. तर 9 5 45, इथे राहिले 3 6, 7 35, राहिला 1. ठीक आहे. तर बाकी राहिली 1. भागाकाराला 197. पहिला प्रश्न तर आपला पूर्ण झालेला आहे. विद्यार्थ्यांनो, आता प्रश्न दुसरा आणि त्यामध्ये प्रश्न अ, बेरीज कर. तर यामध्ये सुद्धा प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी एक एक गुण आहे. आता याच्यामध्ये बेरीज करायला सांगितलेलं आहे. -7 कंसामध्ये -7 अधिक कंसामध्ये -4 दिलेला आहे. तर याचं कसं होणार बघा. म्हणून -7 इथे होणार -4. आता -7 -4 म्हणजे याची होणार 11 आणि पुढे येणार वजा चिन्ह. त्याचप्रमाणे पुढे दिलेला आहे वजाबाकी कर. 7 वजा कंसामध्ये -2 दिलेला आहे. मग आपण 7 वजा वजा अधिक, इथे होणार हे 2 आणि हे येणार 9. पुढे आहे क प्रश्न, बेरीज कर. तर बेरीज करायसाठी सांगितलेलं आहे 4.3/2 अधिक 2.1/2. तर याची आपल्याला करायची आहे बेरीज. सो आपण कसं करतो, म्हणून 4 गुणिले 2 अधिक 3/2 अधिक 2 गुणिले 2 अधिक 1/2. तर पुढे 4 दोन्ही 8 अधिक 3/2 अधिक 2 दोन्ही 4 अधिक 1/2. मग कसं येणार इथे 8 अधिक 3 11/2 अधिक 4 अधिक 1 5/2. मग आता या दोघांचा पाया समान आहे, म्हणजे 11 अधिक 5/2 म्हणजेच 16/2 म्हणजेच येणार 8/1. बरोबर. तर ही झाली याची बेरीज. आता तसंच सांगितलेलं आहे वजाबाकी करा. मग आपण इथून सुरुवात करूयात. 8 गुणिले 5 अधिक 3/5 वजा 2 गुणिले 5, इथे येणार अधिक चिन्ह 2/5. 8 पंचे 40 अधिक 3/5 वजा 10 अधिक 2/5. यांची बेरीज येणार 43/5 वजा 12/5. म्हणजेच पुढे बघा 5 समान आहे, सो आपण 5 एक घेतला. 43 वजा 12 त्याचे येणार 31/5. तर ही झाली या दोघांची
वजाबाकी. आता पुढे प्रश्न आहे गुणाकार कर. तर या दोघांचा गुणाकार कसा येणार? 7 दुनी 14 छेद 4 त्रिकोण 12. ओके. पुढे आहे भागाकार कर. 8.4 भागिले 2. तर याचा आपण भागाकार कसा करतो? 8.4 आहे ते घेतो 84 छेद 10 घेतो भागिले 2 छेद 1 केलं. आता याचा आपल्याला गुणाकार करायचा म्हणजे काय करणार आपण? व्यस्त करणार त्याचा. गुणिले 1 छेद 2 घेतो. म्हणजेच आता यांचा गुणाकार किती येणार? 84 छेद 20 आला. बरोबर. म्हणजेच याला जर आपण भाग घालवला तर पुन्हा किती होणार? 42 छेद 10 येणार. म्हणजेच 4.2 येणार. तर हा झाला या दोघांचा भागाकार. सोडवण्याची पद्धत ही अशी आहे. ओके. आता ज प्रश्न आहे गुणाकार व्यस्त लिहा. तर गुणाकार व्यस्त 4/3 दिलेला आहे म्हणजे 4/3. गुणाकार व्यस्त याचा किती असतो? 3/4. मग या दोघांचा गुणाकार 4 त्रिकोण 12 4 त्रिकोण 12 म्हणजेच गुणाकार व्यस्त आला 1. पुढे आहे सममूल्य अपूर्णांक लिहा. 11/3 याचे सममूल्य अपूर्णांक किती असणार? याचा पुढचा असणार 22/6 किंवा 33/9 किंवा 44/12. हे झाले 11/3 सममूल्य अपूर्णांक. आता स प्रश्न आहे 11चे कोणतेही 4 विभाज्य लिहा. 11चे कोणतेही 4 विभाज्य लिहिण्यास सांगितलेलं आहे. तर ते कोणते कोणते आहेत बघा. 11चे विभाज्य 11, त्यानंतर 1001, हे झाले 11चे 4 विभाज्य. पुढे आहेत 16चे कोणतेही 4 विभाजक लिही. म्हणजे कोणत्या संख्येने 16ला भाग जातो, पूर्ण भाग जातो असे 4 विभाजक विचारलेले आहेत. तर 16चे विभाजक कोणते कोणते आहेत? 1, 2, त्यानंतर 4, त्यानंतर 8 आणि 16. पुढे आहे प्रश्न तिसरा सोडवा आणि त्यासाठी आहे 4 गुण. ओके. तर बघा याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेले आहे? दशांश अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्यांची बेरीज करण्यास सांगितलेली आहे. तर 905 अधिक 27.197 इथे येणार हा पॉइंट. 7 आणि 5 12 इथे गेला हा आजचा 1, हे 3 आणि हे झाले 9 म्हणजे हा झाला या दोघांचा, ही झाली या दोघांची बेरीज. तसेच इथं सांगितलेली आहे वजाबाकी. 86.96 वजा 2.345. तर इथं असणार आहे हा 0. ओके. तर आता बघा 0 मधून 5 जात नाही. मग आपण काय करतो? याचा इथे झाला 5, तर इथे झाले हे 10. ओके. 10 मधून 5 गेले राहिले 5, 5 मधून 1 गेला, 5 मधून 4 गेले राहिला 1 आणि 9 मधून 3 गेले राहिले 6. हा आहे असा आपण इथं पॉइंट घेऊ. 6 मधून 2 गेले राहिले 4 आणि हे 8 आहे तसे. तर ही झाली या दोघांची वजाबाकी. विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता क प्रश्न आहे -4 ही संख्या रेषा काढून संख्या रेषेवर दाखव आणि यासाठी आहे 2 गुण. तर बघा आपल्याला संख्या रेषा अशा पद्धतीने काढायची आहे. ओके. तुम्ही पट्टी घेऊन व्यवस्थित ती काढायची. इथे असणार आहे हा 0, तर इथे असणार -1, -2, -3 आणि -4. तर इथे तुम्ही असं -4 दाखवायचं आहे. ओके. त्यानंतर ड प्रश्न एम हे इंग्रजी अक्षर काढून सममिती अक्ष काढ आणि यासाठी आहे 1 गुण. तर एम आपला हे अशा पद्धतीचं एम असतं.
तर याचा सममिती अक्ष काढायचा असेल तर जे अशा पद्धतीने याला फोल्डेबल केलं पाहिजे की या दोघांच्या सुद्धा दोन्ही साईड एकमेकाच्या तंतोतंत जुळल्या पाहिजेत. मग आपल्याला इथून याचा हा सममिती अक्ष असा काढला पाहिजे मधून. ओके, तर हा झाला एमचा सममिती अक्ष. आणि आता ई प्रश्न आहे, कोणताही एक कोन काढ व कंपासच्या सहाय्याने त्याचा कोन दुभाजक काढ. तर यासाठी तुम्हाला योग्य असं कंपास वापरायचा आहे, कर्कटक वापरायचा आहे आणि कोन वापरून काढायचा आहे. तर इथे समजा हा आपला कोन आहे, समजा कोन ए बी आणि सी आहे. तर इथून आपल्याला असा हा कोन दुभाजक काढायचा आहे. ओके, तर हा झाला पी क्यू जर असेल आणि इथून आपल्याला हे असे छेद जर दिले तर हा जाणार क्यू आणि हा होणार आपला कोन दुभाजक. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही कंपासच्या सहाय्याने तो व्यवस्थित काढायचा आहे. नेक्स्ट आहे ह प्रश्न, खालील चौकटीत ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू यापैकी योग्य चिन्ह वापर आणि 2 गुण आहेत यासाठी. तर -4 आणि 7 यापैकी मोठा संख्या असणार आहे 7. त्यानंतर दुसरं -1 आणि -3, तर यातली मोठी संख्या असणार आहे -1. प्रश्न चौथा आहे, एका प्राणी संग्रहालयातील प्राणी व प्राण्यांची संख्या पुढे दर्शवल्याप्रमाणे आहे. दिलेल्या माहितीवरून स्तंभलेख काढा आणि हा प्रश्न आहे एकूण 5 गुणांच्यासाठी. आणि प्रमाण दिलेलं आहे y अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी आहेत. मग आता याचा इथे मी थोडक्यात तुम्हाला स्तंभालेख काढून दाखवते कशा पद्धतीने हा स्तंभालेख असणार. चला इथं आपण खाली काढूयात. तुम्ही व्यवस्थित तो ग्राफ पेपरवरती काढायचा आहे, तुम्हाला तिथे तो पुरवला जाईल. आता हे आहे आपलं एक्स अक्ष, हे आहे आपलं वाय अक्ष. तर वाय अक्षावरती काय सांगितलेलं आहे, 1 सेंटीमीटर म्हणजे 4 प्राणी. मग इथं 4, 8, 12, 16 आणि 20 तुम्ही तिथे व्यवस्थित करेक्ट काढायचा आहे. तर इथे आपण घेऊयात हरिण, इथे घेऊयात आपण वाघ. तुम्ही पूर्ण लिहायचं आहे, मी जस्ट एक शब्द फक्त लिहितेय. इथं माकड, त्यानंतर इथं ससा आणि इथं मोर. ओके, तर तुम्ही हे कम्प्लीट व्यवस्थित लिहायचं आहे. तर यानुसार कसं येणार बघा, इथं हरिण आहे 20, तर 20 साठी स्तंभलेख येणार हा इथे जाणार, इथून हा येणार इथे हरिणसाठी. वाघसाठी आहे 4, सो इथून 4 पर्यंत हा असा येणार. माकडसाठी आहे 12, सो इथून हा असा जाऊन तुम्ही व्यवस्थित पट्टीच्या सहाय्याने मेजरमेंट घेऊन काढायचं आहे. मी जस्ट तुम्हाला आयडिया देते की कशा पद्धतीने तो काढायचा आहे. आणि मोर येणार हे अशा पद्धतीने, राईट. तर हा अशा पद्धतीने स्तंभालेख तुम्ही काढायचा आहे. ओके, तर आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे मसावी काढा आणि यासाठी आहे 4 गुण, म्हणजे याला 2 मार्क्स असणार, याला 2 मार्क्स असणार. तर पहिला आहे 45 आणि 30. तर 45 चे विभाजक आपण काय काय आहेत हे काढूयात. 45 चे विभाजक 1, 3, 5, 9, 15 आणि 45. मग आता 30 चे विभाजक आपल्याला काढावे लागतील. 30 चे विभाजक आहेत 1, 2, त्यानंतर 3 आहे, 5, 6 पंचे 30, 6 आहे, 15 आहे आणि 30 आहे. मग आता यातलं कॉमन कोणतं आहे बघा, सगळ्यात मोठा आहे तो आहे 15, म्हणजे इथे मसावी किती येणार, 15. मसावी येणार 15. चला दुसरं बघा, दुसरं आहे 16. मग आता इथे मी सोडवते ते 16 चे विभाजक किती येणार, 1, 2 येणार, 4, 8 आणि 16, हे झाले 16 चे विभाजक. तर आता 48 चे विभाजक, 48 चे विभाजक 1, 2, 3 येणार, त्यानंतर 4 येणार, पुढे 6 येणार, त्याच्यानंतर 12, 12 नंतर 16 येईल, देन 24 आणि 48. तर यातला सगळ्यात मोठा जो कॉमन आहे तो आहे 16, म्हणजेच या दोघांचा मसावी किती येणार, 16.
ओके, तर चला विद्यार्थ्यांनो, इयत्ता 6वीचा गणित या विषयाचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत, ते कसे सोडवायचे, त्यासाठी किती मार्क्स डिस्ट्रीब्युशन असणार आहे, हे सगळं अगदी डिटेलमध्ये आपण आजच्या या पेपरमधून बघणार आहे. तर हा पेपर तुमच्या सरावासाठी एक मॉडेल क्वेश्चन पेपर म्हणून आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. थँक्यू.